₹13,57,420चा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त. अन्न व औषध प्रशासनाची धाड. दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी प्राप्त माहितीच्या आधारे या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सहकाऱ्यांसोबत जाऊन संशयावरून सकील अन्सारी यांचे पत्र्याचे शेड सर्वे नंबर 381 टाकळी रोड काठेमळा नाशिक येथे असलेल्या गोडाऊनची तपासणी केली असता इतर अन्नपदार्थ समवेत विविध प्रकारचा पान मसाला व सुगंधित तंबाखूंच्या गोण्या अशा एकूण किंमत ₹13,57,420 इतका विक्री साठा साठविलेला आढळला. या साठ्यातून श्रीमती महाजन यांनी पान मसाला व सुगंधित तंबाखूचे नमुने घेऊन व शिल्लक साठा ताब्यात घेतला आणि सदर ठिकाणी असलेल्या गोडाऊनचा पुनर्वापर पुन्हा होऊ नये यासाठी सदर गोडाऊन सील करण्यात आलेले आहे. त्यानंतर श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सदरच्या साठ्याचे मालक पुरवठादार उत्पादक याबाबत चौकशी होणे कामी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी ही कारवाई अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहाय्युक्त अन्न म.ना. चौधरी, सहाय्यक आयुक्त अन्न विनोद धवड आणि श्री मनीष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. तसेच सदर कारवाई घेणेकामी अन्न सुरक्षा अधिकारी तोरणे मंडलिक आणि श्रीमती पाटील यांनी सहकार्य केले. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.